मोदक ठेवणं गरजेचं होतं. शंकर सुमन भवानी नंदन. पहाटे पहाटे उठून ही हरतालिकेची उत्तर पूजा करायची असते. मी उठली आहे पहाटे, पण बिना अंघोळीचीच निघाली आहे पिंपरी मार्केटला फुलं घेण्यासाठी, कारण आज आपले बाप्पा येणार आहेत. मला माहिती आहे या अगोदरच बऱ्याच जणांची तयारी झालेली असते. आम्ही मात्र आत्ता म्हणजे ज्या दिवशी बाप्पा येणार त्याच दिवशी तयारीला लागलो आहोत. आणि नॅचरल फुलांमध्ये इको फ्रेंडली टाईपमध्ये आमचा यावर्षीचं डेकोरेशन असणार आहे. तर हा आमचा पहिलाच अनुभव आहे बरं का, की पिंपरी मार्केटला, तेही चक्क फुलांच्या मार्केटला येण्याचा. आणि खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं की कोणती फुलं घेऊ आणि कोणती नको. बरं, कसं आहे की इथे होलसेलमध्ये बऱ्यापैकी माल घ्यायला लोक आलेली असतात. किरकोळ त्या मानाने कमी असतात. क्रोमाचं शॉप जिथे आहे ना, तिथे आसपास खूप सारी वेगळी वेगळी फुलं तुम्हाला मिळू शकतात. खरं तर हार बनवण्यासाठी, घरामध्ये फ्लॉवर पॉट सजवण्यासाठी मी फुलं घ्यायला आले होते. पण इथे बघा समोर हे नॅचरल फुलामध्ये बनवलेलं दिसलं आणि इतकं मन खुश झालं की म्हटलं चला, बाप्पा स्वतःहूनच सारी तयारी करून घेतात आमच्याकडून. म्हणजे नाही का, ही सुचलं आम्हाला की पिंपरीला जाऊया. आणि इथं आल्यानंतर पाहते तर काय, डेकोरेशनसाठी बरंच काही अवेलेबल आहे. एक छानशी फुलांची कमान घेतली आणि एवढी सारी हवरटासारखी फुलं गोळा केली. म्हणजे लिटरली खूप 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 फुलं घेऊन आली आहे मी. आता कुठे कुठे सजवतीये, कशा पद्धतीनं सजवतीये बघूया चला. आल्यानंतर पहिल्यांदा पेटपूजा. ब्रेकफास्टमध्ये पोहेच बनवलेत. दोघांनी मिळून छान नाश्ता करून घेतला. प्रितिशलाही दिला. अशी तयार झाली आहे. सकाळी 5 वाजता दिवस सुरू झाला आहे आमचा. तुम्ही पाहिलं 10 वाजता आहेत. 10 वाजेपर्यंत काय काय तयारी झाली आहे मी दाखवते. आणि माझीही तयारी झाली आहे बेसिकच. अहो पुन्हा बाहेर गेलेत तर गजरा आणायचा राहिला. ताजा ताजा मोगऱ्याचा गजरा मार्केटमध्ये मिळाला नाही, यायचा होता अजून. ते छान वाटतात ना फेस्टिवल वाईज. तर तुम्हा सर्वांना या गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा माझ्याकडून मनापासून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. चला तयारी दाखवते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते. आता सगळ्यात पहिली देवपूजा करून घेणार आहे. मंदिराला हार करायचा आहे, घराला हार करायचा आहे, दोन्ही गणेशांना हार करायचा आहे. चला सुरुवात करूया. बघा ही फुलं सकाळी आणलेली अशीच पडलेत अजून. आता घेईन कारण खूप काही काम होतं. नाश्ता झाला, आवरून घेतलं सगळं. आणि ही भांडी घासून घेतली, कारण अगोदर घासून ठेवली की डागच पडतात. प्लास्टिकमध्ये ठेवू शकतो आपण, पण तरीसुद्धा मी असं फ्रेश फ्रेशच घासून घ्यायला प्रेफर करते. इथं पण आहे कळशी. आणि या ज्या माझ्या समया आहेत ना, या अँटिक आहेत, यांना घासायची गरज नसते. एकदा सासूबाईंनी घासून याचा कलर बिघडवून ठेवला. ॲक्च्युली त्याला पॉलिश होतं, जसं आमच्या या बाप्पाला पॉलिश आहे. तर ही बघा अशी तयारी सुरू आहे. तांब्या, पितळ, चांदी ही सारीच भांडी घासण्यासाठी मार्केटमध्ये भैया नावाची एक पावडर मिळते. अगदी इझिली कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळते. तीच मी वापरते आणि नेहमी अशा पद्धतीने लखलखीत होतात भांडी. आणि हे सतत मी माझ्या व्हिडिओमधून शेअर करत असते, कारण मला खूप साऱ्या कॉमेंट येतात तशा की नेमकी कोणती पावडर. आणि मलाही खरंच पूर्वी ती माहिती नव्हती. त्यामुळं ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, आणि खरंच खूप जालिम पावडर आहे तीच पावडर मी माझ्या व्हाईट ओट्यासाठी म्हणजे स्कॉटसाठी सुद्धा यूज करते, ज्याने अगदी खूप जुने जुने डागसुद्धा इझिली निघून जातात. पूजेची सुरुवात ही कलशापासून केली. 2 कलश तयार केले, एक बाप्पाजवळ ठेवण्यासाठी आणि एक माझा नेहमीचा असतो जो मंदिरात आहे. आणि हे बघा आमच्याकडे स्थापना करण्यापूर्वी अशा पद्धतीनं म्हणजे हे जे काही मी तांदळाचं स्वस्तिक बनवते ते स्वस्तिक बनवायचं, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि याच्यावरती बाप्पा ठेवायचा. तुमच्याकडे असंच असतं का की काही वेगळं असतं? मला नक्की सांगा कॉमेंट करून. मी मात्र नेहमी हे अशा पद्धतीनंच बाप्पा बसवते. शेवटी काय हो, तुमची पद्धत आमची पद्धत असं काही नसतं. भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते.
ऐन वेळेला ही सारी तयारी सुरू आहे, त्यामुळं कोणतं काम करू आणि कोणतं नको असं झालंय. जसं दिसेल पुढे तसं करायचं सुरू आहे. बाप्पाची बेसिक तयारी करून ठेवली आणि लगेचच ही जी काही फुलं आणलेत ती आता सजवायला घेते. कुठे कशा पद्धतीनं सजू. अचानक मला सकाळी सकाळी सुचलं होतं की आपण फुलं आणणारच आहोत, तर ही एक छोटीशी कळशी आहे जी आईने मला या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या वेळेला दिलेली आहे. कशी तयार झाली? मस्त सुंदर. माझ्या धनीनं आणलंय. माझ्या धन्यानं ना सकाळी सकाळी न सांगता मला गजरा आणलाय. नाही मी विसरले होते ना, विसरले नव्हते ऍक्च्युली, तिथे मिळाला नव्हता चांगला. चला हे ठेवूया, कसं दिसते बघूया. बाप्पाची गाणी सुरुवातीला लावली. मी नेहमी काय करते माहिती आहे की उठल्यानंतर पहिलं अथर्वशीर्ष लावते. ते झालं की मग मी हे असे वेगळे वेगळे स्तोत्र लावत असते. आत्ता जे सुरू आहे ते ओळखलं असेल तुम्ही की हे विष्णू सहस्त्रनाम सुरू आहे. खूप छान वाटतं बरं का जेव्हा असे मंत्र सुरू असतात घरामध्ये. एक ॲटोमॅटिक पॉझिटिव्हिटी आलेली असते, आपला मूडही छान झालेला असतो. आणि आज तर काय बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर हे असे व्हाइब्स असायलाच हवेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काम, दुर्वा निवडून घ्यायच्या आणि बाप्पासाठी सुंदर असा एक हार बनवायचा. दाखवू कसं झालंय? दाखवा जरा. अजून छोटा मोठा आहे पण ठीक. नाही अजून बनायला लागलंय. गुड. अरे हे फुल एक्स्ट्रा झालं, बरं झालं. चलो बाप्पाला आणायची तयारी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर. सगळं काही शेअर केलं सकाळपासून, तर मग बाप्पा आणायला गेल्यानंतरचं कसं काय मी या व्हिडिओमधून दाखवलं नाही असंही काही जणींना वाटू शकतं. तर तेच मला इथे सांगायचं आहे की ही बाप्पाची जी मूर्ती आहे ना ही आमच्यासोबत 2017पासून आहे. तर काय झालं होतं, जुन्या घरी जेव्हा ही मूर्ती आणली ना तर त्यावेळेला इको फ्रेंडली बाप्पा वगैरे असं जास्त काहीसं नव्हतं आणि आम्ही ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचीच आणली. आणि मग विसर्जन करताना असं कळालं की आळंदीच्या घाटावरती नेऊन ही मूर्ती ठेवायची आहे. नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी अशा मूर्तींना आता परमिशन नाही आहे. मग आम्ही काय केलं की आम्ही ही विसर्जित केलीच नाही. तेव्हापासून हे बाप्पा आमच्यासोबतच आहेत आणि खूप छान वाटतं यांच्याकडे बघितल्यानंतर. जो कोणता कारागीर असेल ना ज्याने ही मूर्ती बनवली होती त्याला वाटलंही नसेल की ही इतकी वर्षानुवर्षे मूर्ती राहणार आहे. काय रेडी झाल्यात आहो मस्त. मी आपली साडी काठपदराची साडी मी संध्याकाळी घालणार आहे, नेसणार आहे. झाली तयारी? सारी तयारी झाली आहे मस्त आमची. आता आरती करायची फक्त बाकी आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वरदा विघ्नाची. कालपर्यंत अशक्तपणा आहे, विकनेस आहे असं बोलणारी मी आज पहाटे 5 पासून पळतीये, पण जरासा सुद्धा मला थकवा जाणवत नव्हता. तर हीच आहे या बाप्पाच्या एनर्जीची शक्ती. कुठे माझा खरंच थकवा निघून गेला होता. मला ना लक्षातही नव्हतं की यार आपल्याला काही दिवसांपूर्वी बरं नव्हतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आरती घ्या. मोदक प्रिय मुदा मंगलदाता. मोदक प्रिय मुदा. सगळीकडे नुसती प्रसन्नता. आहा हा काय वाइब्स आहेत हे सगळे. चला आमची आरती झाली, लगेचच मग मी कल्पनाच्या बाप्पाचं दर्शन करून आले. ते लोक येऊन आमच्या बाप्पाचं दर्शन करून गेले आणि या साऱ्या गोंधळामध्ये बाप्पाला नैवेद्य म्हणजेच जो काही उकडीच्या मोदकाचा नैवेद्य करायचा असतो ना तो राहून गेला. कारण ऐन वेळेला हे सारं डेकोरेशन करायचं ठरलं. नाहीतर काय की प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या या मंदिरातच बसवतो. म्हणजे जेव्हापासून या नवीन घरी राहायला आलोय तेव्हापासून मंदिरातच बाप्पांना बसवलं होतं. दिवाळीमध्ये आम्ही अशा काही कॅप आणलेत आणि बऱ्यापैकी जणींना त्यावेळेला पण आवडल्या होत्या, कॉमेंट आल्या होत्या. तर जेव्हा काही आपल्याकडे असेल सण समारंभ तर आपण या अशा कॅप घालू शकतो आपण. म्हणजे हे आपल्यासाठी नाही आहेत, या पुरुषांसाठी आहेत. मी घातली आणि ही प्रितिशची आहे. म्हणजे कोणीही घालू शकतं. याची बॉर्डर
आणि याची बॉर्डर वेगळी आहे. मी आता हा गेटअप चेंज करणार आहे. सकाळी खूप सारे काम होतं म्हणून मग मी अशी काठपदराची साडी न नेसता कॉटनची हलकी फुलकी पण हिला एक काट आहे. आणि हो, मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी ते सोचचे मागवलेले सोच ब्रँडचे जे मागवलेले ब्लाऊज आहे ते दाखवते, पण दाखवायचं झालं नव्हतं. तर हे बघा, छान आहेत ना. याचं हे फिटिंग मस्त आहे, म्हणजे याला काही करावं लागलेलं नाहीये. 36 नंबरचे मी ऑर्डर केले आणि मला परफेक्ट येत आहेत, परफेक्ट, काहीच करायची गरज नाही. आणि हा बेल्ट आहे ना, हा तुम्हाला जरी लूज वाटत असला तरी असं ना येत नाही, एवढा काही खाली उतरत नाही. आणि जरी काही वाटलं तर आपण इथे फॅब्रिकचा ग्लू जो असतो ना, स्किनसाठीचा ग्लू, तो लावू शकतो. तर राहुलचं म्हणणं आहे की मी म्हटलं आता ही साडी काढावी आणि ड्रेस घालावा. तर राहुल म्हणतायत नाही, तू साडीच नेस पुन्हा. तर ठीक आहे, चला. उकडीचे मोदक होणार आहेत का आज? बाप्पा आलाय घरी आणि बाप्पाला मोदक नाही आहेत असं पहिल्यांदाच झालंय. चलो, कामाला लागते, बनवून घेते मोदक. आहोनी पटकन नारळ फोडून दिला तसा मी हा लगेच खवायला घेतला आणि उकडीच्या मोदकांना असा खवून घेतलेला, म्हणजे विळतीच्या समोरच्या पार्टनी खवलेला नारळ असेल ना तर छान होतं मधलं सारण. हे बघा, अशा पद्धतीनं तुपामध्ये खसखस, काजू आणि बदामचे तुकडे आणि मग त्यामध्ये गुळ वितळवून घेतला आणि वरून हा खोबऱ्याचा खव. बरोबर 1 नारळाचे मी ही उकडीचे मोदक बनवते. आता फक्त यावरती ना वेलची पावडर टाकायची, झालं. मग आपलं हे मोदकाचं सारण रेडी. उकडीच्या मोदकांमध्ये एकतरी करंजी असावीच असं बोलतात. आज आमच्याकडे या उकडीच्या करंजामध्ये 2 तर मोदक असावेत असं होणार आहे. नाही जमते यार, या पिठामध्ये प्रॉब्लेम आहे बरं का. हे पीठ काहीतरी जुनं आहे किंवा काहीतरी आहे. प्रत्येक वेळेलाच हे असं होतंय. यावेळेला तर मी किती ऍक्युरेट करायचं सगळं बघितलं बरं का, तरी जमलेलं नाहीये. लास्ट टाइम तूप जास्त झालं होतं, कमेंट आल्या. तुपाचा पण मी विचार केला व्यवस्थित, थोडंसं दूध पण प्रमाण घेतलं होतं. एक व्हिडिओ बघून छानपैकी रेसिपी करायचा प्रयत्न केला होता, पण नाही होते. आता मी पीठच चेंज करून बघते नेक्स्ट टाइम, पण परफेक्ट करूनच सोडणार आहे. आता तर मला उलट जास्त चीड आली आहे की बाप्पाला माझ्या हातचे मोदक खायचे नाही, आज करंजी खायची होती त्यांना, म्हणून मला मोदक जमलेले नाही. जाऊ तीच असणार आहे. आणि मी काय करते माहितीये का, करंजीला चांगला शेप यावा म्हणून हे बघ, पिझ्झा कटर घेतलाय, त्याने ना हे असं करून घेतेय आणि मग याची हे जे काही सारण आहे की नाही हे इतकं टेस्टी झालंय, पण मोदक जमत नाहीये. हे बघा, मग ही आयडिया केली अशी. तर काय करणार ना, घाट घातलाय. हा, पण मी आता उद्याचा दिवस गॅप घेते. उद्या कणकेचे मोदक बनवते तळून फ्रायवाले, आणि परवा पुन्हा उकडीचे मोदक फ्रेशवालं पीठ आणून बघते करून. आय होप जमेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, उकडीच्या करंजा. बरं, जरी पहिल्या दिवशी उकडीचे मोदक जमले नसतील तरी सुद्धा बाप्पाच्या कृपेने नंतर मला उकडीचे मोदक खूप म्हणजे खूप भारी जमलेले आहेत, जे येणाऱ्या काही व्लॉग्समधून मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. जाडी वाढली काय माझी? या मंगळसूत्राची हाईट कमी पडते की नाही? वाढवायला पाहिजे की नाही एवढं तर ऍटलिस्ट. सिरियसली, आय एम सिरियस. तर अशी तयार होतीये मी, हिरव्या बांगड्या घालायच्या, आणि हे खरं फेस्टिवल लुक वाटते ना. ते कॉटनच्या साडीचं पण छान दिसतं आणि काम करायला पण इझी जातं, बट हे जास्त छान वाटतं. चल, आता ना काय आहे, 1.5 दिवसांचा ज्यांचा गणपती आहे सोसायटीमध्ये त्यांनी बोलवलंय, तर त्यांच्याकडे जायचंय. आणि खाली आता आवाज येतो तुम्हाला, तर आमचा सोसायटीचा बाप्पा पण आलाय, तर त्याच्या स्थापनेला जायचंय. ओके, खरंच मान जाड झाली ते माझी. हे असं एवढं वरती कसं चाललंय? असं हे जाड झाल्यावरच हे वर जाणार ना, हे असं थोडंसं खाली पाहिजे. हा,
अर्थातच लग्नातलं आहे हे, आणि लग्नात मी बारीक होते ना खूप, त्यामुळे हे एवढं वरती वाटत नव्हतं. असं आता टुंगणं टुंगणं छोटं छोटं वाटायला लागले हे. चला नवीन पेणार काढले असतील ना सगळ्या जणींनी आपल्या आपल्या बाप्पासोबत सेल्फी. मी ही ते केविलोना प्रयत्न करते सेल्फी काढण्यासाठी. प्रितिशने माझे काही फोटोज पण काढून दिलेत. काय माझं घर आज फुलाफुलांचं झालंय. आणि ना पूर्वी इतके फोटो काढायची, हल्ली ब्लॉगिंगमुळे फोटोज कमी काढले जात आहेत, व्हिडिओमध्येच असते मी नेहमी. आणि हे श्वेताकडून घेतलेलं, कान लाल करून ठेवला मी, हे जमतच नव्हतं मला घालायला. कसे वाटले मग बाप्पा नक्की सांगा कॉमेंट करून. आता उकडीच्या करंज्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. सगळ्या घरांमधले दिवे, मंदिरातला दिवा चालूच आहे, दारात दिवे लावून घेते, इथे लावते, तुळशीला लावते आणि मग जाते मैत्रिणींकडे आणि खाली सोसायटीमध्ये. कल्पना आणि माझ्यासोबत ही दिसतीये ना, तर ही आहे अंजली, जी बरोबर माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये राहते. ती पहिल्यांदा आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आली, मग आम्ही सगळे मिळून आता तिच्या घरी आलो आहे. तर हे बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे तिने. आणि इथे या बाप्पाच्या आजूबाजूला येणार आहेत गौराई. हिच्याकडे गौरी असणार आहे. आणि मला आशूने विचारलं होतं की तुझ्याकडे गौरी असते का, तर नाही, माझ्याकडे गौराई नसतात, गावी असतात गौराई. आणि माझ्या आईकडे पण उभ्या गौरी किंवा त्या मुखवट्यावाल्या गौरी वगैरे नसतात, पाना फुलाची साधी गौरी असते. ढोल ताशांच्या गजरात अगदी उत्साहाने सोसायटीच्या बाप्पाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि जवळपास 1-1.5 तास ही अशी मिरवणूक सुरू असते पूर्ण सोसायटीमधून, आणि मग बाप्पा विराजमान होतात. एवढी तर काही यावर्षी माझ्याकडे एनर्जी नव्हती की पूर्णपणे या मिरवणुकीसोबत थांबायचं, त्यामुळे मी वरूनच या मिरवणुकीचा आनंद घेतला आणि डायरेक्ट आरतीसाठी मी आली. आता ज्यांचं निमंत्रण होतं बाप्पाच्या दर्शनाचं, आता त्यांच्याकडे आलो आहे आम्ही. म्हणजे कसं आहे की ज्यांची 1.5 दिवसांचे बाप्पा आहे ते उद्या जाणार लगेच, म्हणून मग आज दर्शनासाठी. तर हा आहे आशाचा गणपती बाप्पा. हे बघा, ही जी कर्टन सोडतीये ना, तर ती आहे आशा. आणि आमची कल्चरल कमिटीची ही मेन आहे, जिच्यामुळे खूप छान छान कार्यक्रम असतात आमच्याकडे. आणि यानंतर लगेचच पुन्हा आलो आहे आम्ही पूनमकडे तिच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला, कारण हिचासुद्धा बाप्पा 1.5 दिवसाचा असणार आहे. इतकं सुंदर हे डेकोरेशन, आणि बाप्पा लगेच जाणार 1.5 दिवसांनी. वाईट वाटतं ना, कल्पनेनीच वाईट वाटतं खूप. असं वाटतं की यार असायला हवेत. म्हणजे मलाच प्रश्न पडतो की किती हौसेनं सगळं आपण करायचं याचं, आणि 1.5 दिवस कसं काय ठेवायचं. तिथून पुन्हा पुढे आलो होत आम्ही ईश्वरीच्या घरी. तर हा आहे ईश्वरीचा बाप्पा. ही ईश्वरी हा, आणि मोदक राहिलेला नाहीये आमच्यासाठी, मोदक राहिलेला नाहीये, तर म्हणून माझी वेळ झाली असती तर मिळालं. मैत्रिणीसाठी मोदक ठेवणं गरजेचं होतं. ईश्वरी तुझ्याकडे ड्यू आहे मोदक आमचा, आणि तू माझ्यासाठी बालीवरून आणलं काय ग शाने. ईश्वरीने भांडायला सुरुवात करताच मी कॅमेरा बंद केलाय आणि तिच्या घराचं हे सारं शूट करते, कारण खूप सुंदर सजवलं होतं तिने. यानंतर आम्ही आलो आहोत वर्षाच्या घरी. वर्षानेही सुंदर केले डेकोरेशन. काय छान वाटतात ना सगळ्यांचेच बाप्पा. आणि बाप्पा हा आपला सगळ्यांचा एकच असतो. तुझं डेकोरेशन असं, माझं असं काही नसतं. श्रद्धेनं करणं फक्त महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक डेकोरेशनमध्येच बाप्पा खुश असतो. त्याचं काही म्हणणं नसतं की असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे. आपण लोकांनीच हे सारं करून ठेवलंय असं. खूप छान होता एकंदरीत आजचा दिवस. आणि जेव्हा बाप्पा येतात तेव्हा खरंच सगळेच दिवस अजूनच छान होतात, कारण सगळ्या घरातून बाहेर पडतो आणि आपण एकमेकींना भेटतो. तर असंच 3-4 ठिकाणी हळदीकुंकू होतं. त्यांच्या बाप्पाचं दर्शन, ज्यांचे बाप्पा 1.5 दिवसांचे आहेत, आणि मी बोलले होते. तर आत्ता आलो आहे आम्ही, 10ला 10 बाकी आहेत. आणि उद्या लवकर उठून सगळं आवरून बाप्पाची आरती वगैरे करून मला जायचं आहे दीनानाथला, कारण माझी अपॉइंटमेंट आहे गायनेककडे. आता बघते मी काय म्हणतात गायनेक, की एका आपल्या सबस्क्रायबर मैत्रिणीने सजेस्ट केलं होतं की मेरिनाचा विचार कर. तर मेरिना मला ऑलरेडी सजेस्ट केला होता डॉक्टरांनी 3 वर्षांपूर्वी, पण मला पुन्हा नॉर्मल यायला लागले होते पिरियड्स, म्हणून मग आम्ही मेरिनाचा डिसिजन म्हणजे डॉक्टरांनी आणि आम्ही मिळूनच पोस्टपोन केला होता. तर आता काय होतं बघूया, मी नक्की अपडेट देईन. चला बाय, लव्ह यू ऑल.